शास्त्रपाठामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर काही बालक त्यांचे आई वडील घेऊन येत होते आणि जे येणारे लोक आहेत किंवा आई वडील आहेत त्यांना त्याचे शिष्य असतील, येशूचे शिष्य असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील, त्यांनी दटावलं याचा अर्थ आहे जाऊ नका, गुरुजींना त्रास देऊ नका, कदाचित ते कामात आहेत, कदाचित त्यांना डिस्टर्ब होईल, कदाचित त्यांच्या कामामध्ये अडचण निर्माण होईल, हा चांगला उद्देश असेल. परंतु दटावलं हे मात्र खरं आहे. परंतु ही गोष्ट जेव्हा येशूने पाहिली की लोक या येणाऱ्या बालकांना दटावत आहेत, तेव्हा येशूने त्यांना एक संदेश दिला, त्यांना एक बाब सांगितले आणि ते सांगितलेलं आहे, बाळकास माझ्या जवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मोठा संदेश, महत्वाचा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने या 3 विधानांमधून दिलेला आहे. म्हणून मी सुरुवात केली की आमचा देव हा आम्हाला सर्व प्रकारे आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देवाने आदामाला निर्माण केलं आणि त्याने पाहिलं की आदाम हा एकटा असावा हे बरं नाही, मी याच्यासाठी अनुरूप सहाय्यक किंवा अनुरूप सहकारी मी निर्माण करेन. अनुरूप सहाय्यक याचा अर्थ असा की जो आदामाची भाषा समजू शकेल, आदामाशी सुसंवाद करू शकेल, आदामाशी तो बोलू शकेल आणि अशा रीतीने ते एकमेकांच्या संगतीने पुढे जातील, त्याला म्हणतात अनुरूप सहाय्यक. अनुरूप सहाय्यक म्हणजे की जो आदामाची भावना समजू शकेल, आदामाची गरज समजू शकेल, असा सहकारी मी निर्माण करेल आणि मग त्याने त्या हव्वाबाईची निर्मिती केली. अनुरूप सहाय्यक म्हणजे असा सहकारी की जो आदामाच्या संगती अगदी 24 तास दिवस रात्र त्याच्या संगती तो राहू शकेल, असा मी सहकारी निर्माण करेन. आणि अशा रीतीने परमेश्वर देवाने हे जोडपं आदाम आणि हव्वा यांना निर्माण केलं आणि यांना नर आणि नारी असं निर्माण केल्यानंतर त्यांना जर पहिला आशीर्वाद कोणता दिला असेल, आमच्या कुटुंबाला जर पहिला आशीर्वाद जर कोणता दिला असेल तर तो आहे कुटुंब वत्सल होण्याचा आशीर्वाद, आई वडील होण्याचा आशीर्वाद, आमचं कुटुंब वाढत जावं हा तो आशीर्वाद. आणि त्यामध्ये त्या आशीर्वादामध्ये काय म्हटलं, पहिला अध्याय म्हणजे उत्पत्तीचा ग्रंथ पहिला अध्याय 27-28 मध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे की परमेश्वर देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, ही पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. हा मोठा आशीर्वाद परमेश्वर देवाने या कुटुंबाला दिलेला आहे. फलद्रूप होणे आणि बहुगुणित होणे म्हणजेच फलद्रूप याचा अर्थ असा की एकाच कुटुंबातील संख्या वाढणे, त्याला फलद्रूप होणे म्हणतात. आता जे आई वडील हे त्यांच्या लेकरांचं अर्पण करण्यासाठी पुढे येतील, पहिल्यांदा ते एकटे होते, त्यांचं लग्न झालं, ते पती पत्नी झाले, आता त्यांना लेकरं झाले, म्हणजे एकाच कुटुंबाची संख्या वाढत आहे, तो आहे फलद्रूपपणाचा आशीर्वाद. आणि दुसरा आशीर्वाद दिलेला आहे बहुगुणित व्हा. याचा अर्थ असा की तुमच्या एका कुटुंबापासून अनेक कुटुंब तुमचे तयार होऊ द्या, एका कुटुंबापासून अनेक कुटुंब तयार होऊ द्या, तो आहे बहुगुणितपणाचा आशीर्वाद. परमेश्वर देवाने जर आम्हाला पहिला कोणता आशीर्वाद दिलेला असेल तर तो आशीर्वाद आहे फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा. आणि आमचा देव परमेश्वर तो आशीर्वाद आजपर्यंत आम्हाला तो देत आहे आणि आमची ही संख्या, कुटुंबांची संख्याही वाढत आहे आणि कुटुंबातील सदस्यांची संख्याही वाढत आहे. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. आणि आमचा देव परमेश्वर आमच्या कुटुंबाबद्दल
इतका जवळकीचं नातं ठेवतो, आमच्या कुटुंबामध्ये तो इतका सहभागी होतो, आमच्या कुटुंबाचा तो एक घटक असतो. आणि आमच्या लेकरांबद्दल या स्तोत्रकर्त्याने एक चांगले विधान केलेले आहेत की जे स्तोत्र आपण आता वाचलेलं आहे, स्तोत्र 128, त्याच्या आधीचं जे स्तोत्र आहे 127 आणि त्यामधलं 3रं वचन जे आहे ते वचन पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचे फळ त्याची देणगी आहे. आमच्या लेकरांच्या बाबतीत आमचा देव परमेश्वर किती उच्च विचार ठेवतो, किती उदात्त विचार ठेवतो आणि किती चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबाच्या बद्दल बोलतो, ही गोष्ट आम्हाला स्तोत्र 127 आणि वचन 3 मधून दिसून येते. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. आमची लेकर आम्ही सहज विचारतो, हा कोणाचा मुलगा आहे, वडिलाचं नाव सांगितलं जाते. तुम्ही कोणाचा मुलगा आहे, तो वडिलांचं नाव सांगितलं जाते. परंतु लक्षात घ्या, जे आम्ही आमच्या कुटुंबातील लेकर आहोत हे सर्व परमेश्वराचं धन आहे, परमेश्वराची देणगी आहे. परमेश्वराने ते आमच्यासाठी दिलेला आहे. जो पहिला आशीर्वाद होता, फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, त्या आशीर्वादाची परिपूर्ती म्हणजे ही आमची लेकर आहे. एवढंच नाही, परमेश्वर देवाने या आमच्या कुटुंबाला हा आशीर्वाद दिला. आमच्या कुटुंबामध्ये हे देणगी स्वरूपाने, या बक्षीस स्वरूपाने ही लेकरं आम्हाला दिलेली आहे. देव तिथपर्यंतच थांबला नाही. देव आमच्या लेकरांच्या बद्दल फार जवळकीचं नातं ठेवतो. लेकरांच्या बद्दल त्याला खूप चांगली काळजी आहे. आणि मी कालच्याच दिवशी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने जर दररोज नीतिसूत्राचा 1 अध्याय वाचला तर आम्ही कुटुंबाचं आमचं जीवन कसं असावं, आम्ही जीवन कसं जगावं याचं वर्णन आम्हाला त्या ठिकाणी फार चांगल्या रीतीने दिसून येते. आमचा देव परमेश्वर फक्त आम्हाला देणगी देतो, सांभाळता तुम्ही, बस माझी जबाबदारी संपली, असं काही करत नाही. आमच्या देवाने आई वडिलांनाही आज्ञा दिलेली आहे. आई वडिलांवरही काही जबाबदारी सोपवलेली आहे. आई वडिलांनाही आपल्या लेकरांबद्दल काही कर्तव्य करायला सांगितलेले आहेत आणि ते अगदी पहिल्यापासूनच परमेश्वराने नेमून दिलेलं आहे. आणि त्यातला पहिला भाग होता की जेव्हा परमेश्वर आपल्याला कुटुंब या नात्याने, आई वडील या नात्याने, पती पत्नी या नात्याने जेव्हा देव परमेश्वर आम्हाला हे देणगी देणार आहे, लेकरांची देणगी आम्हाला देणार आहे, लहान बाळांची देणगी आम्हाला देणार आहे, तेव्हा तुमचं पहिलं कर्तव्य हे असावं की तुम्ही त्या बाळाचं प्रभूला समर्पण करावं. आणि आज या समर्पण करण्यासाठी हे काही आई वडील या पवित्र मंदिरामध्ये आज उपस्थित आहे. समर्पण करणे म्हणजे काय माहिती आहे का? की परमेश्वर देवा, हे जे लेकरं आहेत हे तुझी देणगी आहे, तू आम्हाला दिलेली आहेस. आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे की तुमच्या कुटुंबातील जो ज्येष्ठ मुलगा असेल त्याचं परमेश्वरासाठी तुम्ही समर्पण करा. आणि मग परमेश्वरा, ही देणगी तू आम्हाला दिलेली आहे, आता ही देणगी आम्ही तुला समर्पित करत आहोत. आमची लेकरं आम्ही परमेश्वराला समर्पित करत आहोत. याचा अर्थ असा आहे की आजपासून मी माझ्या लेकराचं समर्पण केलं त्या दिवसापासून आज मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये माझ्या लेकराचं अर्पण करणार आहे. त्या दिवसापासून माझ्या लेकरांवर पहिला अधिकार हा माझ्या परमेश्वराचा आहे. किती उदात्त हेतू या समर्पण विधीमध्ये आम्हाला प्रभू परमेश्वराने लावून दिलेला आहे. म्हणून जेव्हा अर्पण केल्या जातात तेव्हा आई वडिलांच्या हातून जे देवाचे सेवक आहेत की जे देव याच्या वतीने मंडळीसाठी मध्यस्थ आहेत आणि मंडळीच्या वतीने जो देव याच्यासाठी मध्यस्थ आहेत त्यांना आपण देवाचे सेवक म्हणतो, त्यांना आपण पाळक म्हणतो. ते पाळक लोक
ते बाळ आपल्या हातामध्ये घेतात, त्याला आशीर्वाद देतात आणि पुन्हा काय करतात? हे परमेश्वराचं आहे म्हणून त्याला मंदिरात ठेवतात का? नाही. कुणाला देतात? ते पुन्हा आई वडिलांच्या हातात देतात. याचा दुसरा अर्थ हा आहे की आजपासून जे माझं हे लेकरू आहे, जे मी परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, ज्या परमेश्वराचा पहिला अधिकार माझ्या लेकरांवर आहे, आता मी त्याला एक विश्वस्त म्हणून, एक जगिक आई वडील म्हणून मी त्याचा पुन्हा स्वीकार करतो आणि माझ्या लेकरांना देवाच्या वचनाचं शिक्षण देण्यासाठी, माझ्या लेकरांना देवाच्या भयात वाढवण्यासाठी, माझ्या लेकरांवर ख्रिस्ती संस्कार करण्यासाठी, माझ्या लेकरांना ख्रिस्ती शिक्षण देण्यासाठी आजपासून मी आई वडील या नात्याने मी परमेश्वरासाठी जबाबदार आहे. समर्पण विधीचा अर्थ हा असा आहे, परमेश्वराने दिलेलं धन, परमेश्वराने दिलेली देणगी आम्ही परमेश्वराला अर्पण करत आहोत, परमेश्वराच्या हातात देत आहोत की परमेश्वरा, आम्ही या लेकरांचे कोणी नाही, याचा पहिला अधिकार हा तुझा आहे. आता तुझ्यापासून ही जबाबदारी आम्ही घेत आहोत आणि आमच्या लेकरांना देवाच्या वचनामध्ये वाढवत आहोत. आमचा प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर कुमारी मरियेच्या पोटी जन्मास आला. तो देव होता, तो देवाचा पुत्र होता. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो मरियेच्या पोटी जन्माला आला आणि त्याचे आई वडील म्हणजे योसेफ आणि मरिया या आई वडिलांनी सुद्धा आपला जो प्रथम जन्मलेला बाळ आहे, 8 दिवसाचा येशू बाळ आहे, त्याला परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणलं आणि त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये या येशू बाळाचं समर्पण. ही गोष्ट आम्ही समजून घ्या. हन्नाबाईची गोष्ट आपणा सर्वांना माहिती आहे. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस तिला मुलबाळ होत नव्हतं आणि त्यामुळे ती एकदा परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि करुणा भाकून ती रडू लागली. मोठमोठ्याने ती रडू लागली. देवाच्या जवळ तिने आपलं मन मोकळं केलं आणि जेव्हा ही गोष्ट त्या मंदिराचा याजक एली याने पाहिली की ही बाई ही रडत आहे किंवा ही बाई ओठाने काहीतरी बोलत आहे आणि तिने त्याच्याशी संवाद केला आणि परमेश्वराने तिला आशीर्वाद दिला. परमेश्वराने तिची कूस वाहती केली. परमेश्वराने तिला पुत्र दिला आणि त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं. आणि तिने असा नवस केला होता की परमेश्वरा, जर तू माझ्या पोटी पुत्र देशील तर मी त्याचं प्रभूला समर्पण करीन. आणि एत दर्थ हा शब्द त्याने वापरला आहे, म्हणजे जोपर्यंत या जगामध्ये तो राहील त्याला आपण आजन्म असं म्हणतो, त्याला आपण मरण येईपर्यंत म्हणतो. तो मरण येईपर्यंत हे बालक मी तुझ्या सेवेसाठी अर्पण करेन. आणि जेव्हा त्या बाळकाचं दूध तुटलं, ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याला घेऊन गेली. समर्पणाचा अर्थ माझ्या ख्रिस्ती आई वडिलांनो हा आहे. आमची लेकरं परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमची लेकरं हे परमेश्वराने दिलेली देणगी आहे. आम्ही फक्त त्यांचे सांभाळ करणारे आई वडील आहोत. आम्ही सांभाळ करणारे फक्त त्यांचे ट्रस्टी आहोत. आम्ही सांभाळ करणारे फक्त त्यांचे विश्वस्त आहोत. परमेश्वर इथपर्यंतच थांबला नाही, त्याने तिसरी स्टेप अजून घेतली आणि आई वडील या नात्याने तुम्ही तुमच्या लेकरांवर ख्रिस्ती संस्कार करावेत, ही तुमची जबाबदारी आहे. देव त्याच्यापासून मोकळा झाला, आता तुम्ही कशा रीतीने त्यांचा सांभाळ करा हे तुम्हीच ठरवा, असं काही परमेश्वराने केलं नाही. परमेश्वर देव आमच्या कुटुंबाबद्दल इतका चांगला आहे, कुटुंबाची त्याला इतकी काळजी आहे का त्याने आई वडिलांना एक शिक्षण दिलेलं आहे. आणि ते शिक्षण आहे अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय
आणि 4थ्या वचनापासून पुढे, आणि त्यामध्ये आई वडील या नात्याने आमची जबाबदारी काय आहे ही गोष्ट त्याने त्यामध्ये सांगितलेली आहे. अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय, आणि तो आमच्या लेकरांबद्दल काय शिकवतो, आमच्या लेकरांबद्दल तो काय म्हणतो, आमच्या लेकरांबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल त्याची काय इच्छा आहे, त्याच्या 3 गोष्टींचं वर्णन या 6वा अध्याय म्हणजे अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 4थ्या वचनापासून तर 9व्या वचनापर्यंत केलेला आहे. त्यामध्ये परमेश्वर देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना आज्ञा केली की हे इस्रायला श्रवण कर, म्हणजे हे इस्रायल लोकांनो तुम्ही ऐका, लक्षपूर्वक ऐका. श्रवण करणे म्हणजे ऐकणे, श्रवण करणे म्हणजे ऐकून घेणे. हे इस्रायल लोकांनो तुम्ही ऐकून घ्या, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आमचा देव परमेश्वर हा अनन्य असा परमेश्वर आहे. अनन्य याचा अर्थ असा की त्याच्याशिवाय दुसरा कोणताही देव नाही, त्याच्याशी तुलना करता येईल असं या जगामध्ये एकही व्यक्ती नाही, एकही वस्तू नाही किंवा एकही गोष्ट नाही की आम्ही परमेश्वराची तुलना याच्याशी करू शकतो. आमचा देव कशासारखा आहे तर ह्या गोष्टी सारखा आहे, अशी आम्ही तुलना आम्ही परमेश्वराची करू शकत नाही. त्याला म्हणतात अनन्य परमेश्वर. त्याच्यासारखा तोच, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, आणि त्याच्यासारखा त्याच्या जवळ जाईल, त्याच्या समानतेने येईल असा कोणताही देव नाही. हे इस्रायल लोकांनो, हे ख्रिस्ती आई वडिलांनो, हे ख्रिस्ती कुटुंबांनो तुम्ही ऐकून घ्या, श्रवण करा. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे, आणि पहिली जबाबदारी आहे आई वडिलांची, आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आमचा देव हा अनन्य परमेश्वर आहे, आणि त्या देवावर आम्हाला प्रीती करायची आहे. ही पहिली गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्याने सांगितलेली आहे की ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तू आपल्या हृदयामध्ये ठसवून घे. ठसवणे, जे वचने परमेश्वर त्या लोकांशी बोलत आहेत ते त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये ठसवून ठेवायचं आहे, त्यांच्या हृदयामध्ये ते बिंबवायचं आहे, अशासाठी की त्यांनी ती गोष्ट कधीही विसरू नये. त्यासाठी आमच्या मनावर ते ठसवणं गरजेचं आहे, आमच्या हृदयामध्ये बिंबवणं ते गरजेचं आहे की जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती आली तरी आम्ही देवाच्या आज्ञेपासून दूर जाऊ नये. देवाच्या आज्ञा, देवाचे नियम, देवाचं शिक्षण आम्ही कधीही विसरू नये. जे मनामध्ये असते ते आम्ही कधीही विसरत नसतो, जे हृदयामध्ये ठसवलेलं असते ते आम्ही कधीही विसरत नसतो. ही झाली आईवडिलांच्या बद्दलची गोष्ट. आता त्याच्यानंतर परमेश्वर देवाने कुटुंबामध्ये त्याने सांगत असताना त्याने दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, आणि ती पुढच्या वचनामध्ये आहे, 7व्या वचनामध्ये. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. ज्या आज्ञा, जे शिक्षण किंवा जे नीती नियम किंवा जे विधी संस्कार परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना सांगितलेले आहेत, आई वडील या नात्याने, कुटुंब प्रमुख या नात्याने आम्हाला त्या विसरायच्या नाहीत. एवढ्यावरच मर्यादित नाही, तर आमच्या लेकरांच्या मनावर त्या बिंबवायच्या आहेत. बिंबवणे, बिंबवणे, बिंबवणे कसं असते माहिती आहे का? सध्याच्या तरुण पिढीमध्ये आहे ना, तो टॅटू माहिती आहे का मुलांना? टॅटू काढतात अंगावर,
बरोबर आहे टॅटू, बरोबर आहे. टॅटू काही दिवसातून निघून जातो ना, निघून जातो, बरोबर आहे. बरं, लग्न कार्य असतील तेव्हा आपण हातावर मेहंदी करतो का, मेहंदी लावतो का? किती दिवस टिकते? 2-4 दिवस, बरोबर आहे. त्याला बिंबवणे म्हणत नाही, ते फक्त काही काळापर्यंतच राहत असते. परंतु पूर्वीच्या काळामध्ये गोंदवणे हा शब्द माहिती आहे का? गोंदवणे प्रक्रिया, जुने लोक आहेत आमचे, जे 60-70 ओलांडलेले लोक आहेत, त्यांच्या अंगावर कुठेतरी गोंदलेलं असेल, माहिती आहे ना? त्या सुईनं टोचतात आणि ते पुसून जाते का? कधीच पुसल्या जात नाही, बरोबर आहे. मरेपर्यंत ते गोंदलेलं. मग काही काही लोक इथं त्यांच्या पत्नीचं नाव लिहितात, त्यांच्या पतीचं नाव लिहितात, काही काही कपाळावर काही खून करतात, काही काही कुठंतरी गोंदून घेतात, कोणी असं क्रॉसचं चिन्ह काढून ठेवते, बरोबर आहे. ते कधीही पुसल्या जात नाही. लग्नाची मेहंदी पुसल्या जाईल, तरुणांनो तुमचा टॅटू पुसल्या जाईल, पण तुझे गोंदलेलं आहे हे कधीच पुसल्या जाणार नाही. त्याला म्हणतात बिंबवणे. आम्हाला आमच्या लेकरांच्या मनावर हे ख्रिस्ती शिक्षण बिंबवायचं आहे. बिंबवणे, त्यांच्या मनामध्ये आम्हाला ख्रिस्ती शिक्षण इतकं चांगल्या रीतीने समजून सांगायचं आहे का ते कधीही विसरणार, कधीच विसरणार नाही. या संदर्भामध्ये नीतिसूत्राचा जो लेखक आहे त्याने एक चांगलं शिक्षण दिलेलं आहे. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये ते शिक्षण आहे. आणि ते शिक्षण असं आहे, तू मुलाच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार. परावृत्त होणे म्हणजे त्याच्याकडे पाठ करणे. तो त्याच्याकडे तो पाठ करणारच नाही, ते तो कधी विसरणारच नाही. तो त्या शिक्षणापासून परावृत्त कधीही होणार नाही. त्या शिक्षणाशी तो नेहमीसाठी मिळता जुळता राहील. तो त्या शिक्षणाशी तो पक्का राहील. ते शिक्षण तो कधीही विसरणार नाही. तू आपल्या मुलाच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण त्याला दे, म्हणजे तो वृद्धपणीही त्यापासून परावृत्त होणार नाही. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये ही गोष्ट सांगितली. मुलाची स्थिती म्हणजे कोणती? अगदी लहान बच्चू असतात, त्याला अर्भक म्हणतात. त्याच्यानंतर ते बाळ वाढत जाते, 5 वर्षापर्यंत असतात, त्यांना कुमार अवस्था असं म्हणतात. 6व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत तो बालक म्हणून ओळखला जातो. 12व्या वर्षापासून 13व्या वर्षापासून 19व्या वर्षापर्यंत तो टीनेजर किंवा पौगंडावस्था म्हणून ओळखला जातो. 20व्या वर्षापासून तर 30-40 वर्षापर्यंत तो तरुण या सदरामध्ये मोडला जातो. आणि त्याच्यानंतर तो त्याचा दुसरा कार्यक्रम ते त्याच्या दुसऱ्या जीवनातील त्याची दुसरी अवस्था सुरू होते. हे जे मी टप्पे सांगितलेले आहेत, छोटं बच्चू, कुमार अवस्था, बाल्यावस्था आणि बालकाची अवस्था, तरुणांची अवस्था, या अवस्थेमध्ये त्यांच्या बुद्धीला आकलन होईल, त्यांच्या बुद्धीला समजेल, ते बुद्धीने समजून घेऊ शकतील असं शिक्षण त्यांना द्यायचं, म्हणजे ते कधीही विसरणार. आपल्यामध्ये तो गुरुजी बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे शिक्षण कसं द्यायचं असते. अगदी पहिल्या वर्गातले मुलं असतील, सतीश सर त्यांना बे शिकवणार की बेधुनी 4 शिकवणार, गुणाकार जमणार नाही, त्यांना बेरीज जमणार नाही का. आता शिक्षण पद्धती बदललेली आहे, पण पूर्वी ते काय असायचं, एक पाटी असायची ना चौकोन, त्याच्यावर त्या गोट्या असायच्या, 1 2 3 4, आणि मुलांना शिकवायचे, एक गोटी डाव्या हातापासून उजव्या हाताकडे न्यायची आणि काय म्हणायचं, एक, बरोबर आहे. कारण त्यांना तेवढंच समजेल, पण त्यांना 50 आणि 50 किती म्हटलं तर जमणार नाही. हेच शब्द आहेत. मुलाच्या स्थितीस अनुरूप असं त्याला शिक्षण दे, म्हणजे ते त्यापासून कधीही विसरणार नाही, ते परावृत्त होणार. आमचा देव कुटुंबाबद्दल किती काळजी करणारा परमेश्वर आहे, हीच गोष्ट मी आपणा समोर. आणि
अनुवादाच्या पुस्तकामध्ये त्याने सांगितलेलं आहे, हे इस्रायला श्रवण कर, तू ऐकून घे, तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वरावर तुला प्रीती करायची, त्या परमेश्वराची तुला भक्ती करायची आहे, त्या परमेश्वराला तुला सन्मान करायचा आहे. आणि हीच गोष्ट तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. बिंबवणे म्हणजे काय हे मी तुम्हाला 3 उदाहरणावरून सांगितलेलं आहे. बिंबवायचं आहे. आणि बिंबवण्यासाठी फक्त एकदाच बोललेलं लक्षात राहत नाही बरं. काही लेकरं आहेत ना, एक पाठी असतात आणि काही लेकरं किती सांगा ते पाठच करत नाही. बरोबर आहे का सतीश सर? एकदा सांगितलं की बरोबर लक्षात ठेवतात, दुसऱ्यांदा सांगायची गरज पडत नाही. आणि एखाद्या लेकराला, विद्यार्थ्याला तुम्ही त्याला 1दा 2दा 3दा 5दा 10दा समजावून सांगा, परत त्याला विचारलं तर तो सांगूच शकत नाही. आणि त्यांच्यासाठी आमच्या गुरुजी लोकांनी एक संज्ञा वापरलेली आहे, त्याला म्हणतात ढ विद्यार्थी. एकदा सांगून त्यांच्या मनावर बिंबवणार नाही. आता या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी बिंबवा, त्यांच्याशी बोलत राहा. केव्हा केव्हा तुम्ही त्यांच्याशी बोला, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी त्यांच्याशी बोलेल असं नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी काम करत असता आणि ते काम करणं गरजेचंच आहे तेव्हाच तुम्ही त्यांच्याशी बोला. त्याने सांगितलं तेव्हा तू घरात बसलेले असताना त्यांच्याशी बोलत जा. आई वडील आणि लेकरं जेव्हा घरात बसलेले असतात तेव्हा आम्ही आमच्या लेकरांशी देवाच्या बद्दल बोलत राहतो. आमची लेकरे मार्गाने प्रवास करत असतात. आता तर आपल्याकडे मोठमोठ्या गाड्या घोड्या आलेल्या आहेत. पहिल्यांदा पायी प्रवास करत होते. पायी प्रवास करत असताना प्रवासामध्ये त्यांच्याशी बोलत राहा आणि त्यांना आजूबाजूचा निसर्ग दाखव, डोंगर दाखव, दऱ्या दाखव आणि त्यांना सांगायचं, बाळा तुला माहिती आहे का ही कोणी तयार केलेलं आहे? हे आपल्या देवानं तयार केलेलं आहे. आणि मग त्याचा देवाबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन बघ. बाप रे, आमचा देव एवढे चांगले झाडं तयार करतो, एवढे चांगले डोंगर तयार करतो, एवढ्या चांगल्या नद्या तयार करतो, एवढं चांगलं वातावरण ठेवतो. प्रेज द लॉर्ड. देव आमचा किती चांगला आहे. आम्हाला त्यांच्याशी मार्गाने चालत असताना सुद्धा बोलायचं आहे, घरात असताना सुद्धा आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. अरे मुला, तुला माहिती आहे का, आज परमेश्वर देवाने आपल्याला हे एवढं चांगलं घर दिलेलं आहे, हे तुला माहिती आहे का कसं झालेलं आहे? आम्ही आपल्या शेतामध्ये एकच दाणा पेरतो आणि देव त्याचे किती दाणे देतो? एक ज्वारीचा दाणा आम्ही पेरतो, गव्हाचा दाणा पेरतो आणि देव किती दाणे देतो? याला पसा म्हणतात ना, पसाभर धान्य देतो. यशकराच्या पुस्तकामध्ये 16 काढू नका, 16 किंवा 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की देव परमेश्वर तुझ्या शेताला तो एक बीज पेरलं त्याचे सहस्त्रपट तुला बीज देणार आहे. तुला माहिती आहे का, आपण तर आपल्या शेतामध्ये फक्त 5 किलो गहू पेरले होते आणि आमच्या परमेश्वर देवाने आम्हाला त्याचे 5 क्विंटल गहू दिलेले आहे. लेकरांच्या बद्दल बोलत असताना असं बोलत राहा. तू आता हे धान्यच आहे ना साहेब, हे धान्य माहिती आहे का कसं आलेलं आहे? हे धान्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही तर फक्त 1 पायली धान्य पेरलं होतं, देवाने आम्हाला 100 पायली धान्य दिलेलं आहे. घरी बसलेले असताना त्यांच्याशी बोलत राहा, मार्गाने चालत असताना त्यांच्याशी बोलत राहा, निसताना उठताना त्यांच्याशी बोलत राहा. मुला, तुला माहिती आहे का, आज आपण दिवसभर काम करत होतो, दिवसभर आपण घराच्या बाहेर होतो आणि परमेश्वर देवाने आमचं कोणत्या कोणत्या प्रकारे संरक्षण केलं तुला माहिती आहे का? झोपण्याच्या आधी त्याला थँक्यू म्हण. देवा, दिवसभर तू आमचा सांभाळ केला, तुला थँक्यू. लेकरांशी बोलत राहा, लेकरांना शिकवत राहा. आई वडील या नात्याने आमच्यावर ही जबाबदारी आहे. निसताना उठताना तू आमच्याशी बोलत राहा. आणि आमचा देव परमेश्वर आमच्या कुटुंबाच्या बद्दल किती आस्थेवाईक आहे ही गोष्ट आम्हाला याच्यातून दिसते. पण सध्याचा जमाना तर असा झालेला आहे, आम्ही आमच्या लेकरांशी या विषयात बोलतच नाही. आई वडील या नात्याने
अगदी आपल्या अंतःकरणावर हात ठेवून विचार करा की आम्ही आमच्या लेकराशी केव्हा बोललेलो आहे. आणि देव तर आम्हाला सांगतो की तू रोज बोलायचं, बसताना, उठताना, निसताना, झोपताना, चालताना तू त्यांच्याशी बोलतच राहा. मोठी जबाबदारी आहे. आणि सध्या आमच्याजवळ हा मोबाईल आहे ना, याच्यामुळे ती इतकी गडबड होऊन जाते सध्या की एकाच घरामध्ये बसलेलो असतो, एकाच हॉलमध्ये बसलेलो असतो. वडील त्याचे व्हॉट्सअप चेक करत राहतात, मुलगी त्यांचे व्हॉट्सअप चेक करत राहते, पत्नी तिचे व्हॉट्सअप चेक करत राहते. तुमच्याकडे अशी परिस्थिती आहे की नाही मला माहिती नाही, परंतु आम्ही जगाचा जेव्हा विचार करतो तेव्हा हीच गोष्ट आमच्या लक्षात. 3 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. पहिली गोष्ट, आमचा देव आमच्या कुटुंबाच्या बद्दल किती आस्तेवाईक आहे, आमच्या कुटुंबाबद्दल त्याला किती काळजी आहे, हे आपण पहिल्यांदा पाहिलं. फलद्रूप व्हा, बहुगुणी व्हा. दुसरी गोष्ट आम्ही ही पाहिली की आमची लेकरं परमेश्वराने दिलेलं धन आहे, परमेश्वराची देणगी आहे आणि आम्ही त्याला समर्पण करायचं आहे आणि त्यांच्याकडून ख्रिस्ती शिक्षणामध्ये वाढवण्यासाठी परमेश्वराकडून आम्हाला ते परत घ्यायचे आहे. तिसरी गोष्ट, आमच्या लेकरांना देवाच्या वचनामध्ये, देवाच्या शिक्षणामध्ये, देवाच्या ओळखीमध्ये आम्हाला त्यांना वाढवायचं आहे. आणि आमच्या लेकरांच्या बद्दल देवाचा किती मोठा दृष्टिकोन आहे तो आम्ही या शास्त्रपाठातून पाहिलेला आहे की जो आपल्या सर्वांसाठी मार्क सुवर्तमान याचा 10वा अध्याय 13व्या वचनापासून पुढे आमच्या पास्टर मनोज सर्गे सरांनी वाचलेला आहे. त्यामध्ये तो दृष्टिकोन सांगितलेला आहे. आमच्या लेकरांच्या बद्दल आमच्या देवाचा, आमच्या येशूचा कोणता दृष्टिकोन आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. 14व्या वचनामध्ये, हे पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्याला म्हणाला, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य कुणासारखे आहे? बालकासारख्यांचेच आहे. स्वर्गाचे राज्य बालकासारखे आहे असं नाही, स्वर्गाचे राज्य बालकांचं आहे असं नाही, परंतु बालकासारख्यांचंच आहे हे शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेले आहे. आमची लेकरं इतके इनोसंट, आमची लेकरं इतके प्रांजळ असतात की ते आमच्या बोललेल्या कोणत्याही गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतात, लगेच विश्वास ठेवतात, ते काहीच विचार करत नाही. आमची लेकरं आमच्यावर इतके विसंबून असतात, आमच्यावर एवढे निर्भर असतात. आम्ही कितीही गर्दीच्या ठिकाणी असलो, कितीही गर्दीमधून जात असलो, परंतु लेकरांना हे माहिती आहे की जर माझ्या हातामध्ये माझ्या वडिलाचा, माझ्या आईचा हात आहे, तिचं बोट, त्याचं बोट जर माझ्या हातामध्ये आहे, तर मी कितीही गर्दी असू द्या, मी या ठिकाणी सुरक्षित आहे. कधीच लेकर टेन्शन घेत नाही. परंतु त्या गर्दीमध्ये लेकरांचा हात सुटू द्या, लेकर बघा कसे ओक्साबोक्स फिरत. इतके ते विसंबून किंवा इतके ते अवलंबून आपल्या आई वडिलांवर असतात. आपलं आज्ञाधारकपणा ते शिकत असतात. त्यांना कोणतीही गोष्ट करायला सांगा, ते चटकन ती गोष्ट करतात. एक लक्षात घ्या, आपण तसं करणार नाही, कारण आपण प्रेमळ आई वडील आहोत. फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, समजावं त्यासाठी सांगतो. आता तर बहुतेक सगळ्यांच्या घरामध्ये गॅसच आले, गॅस आले ना कौशल सगळ्यांच्या घरामध्ये, चुली चालू आहे. पण चुली पण चालू आहेत ना, आहे ना, चुली आहेत ना घरामध्ये. हे लहान लेकरं या ठिकाणी, मला या लेकराचं फार कौतुक वाटलं. कोणाचा मुलगा, चांगली गोष्ट आहे. तो काय ते टाळ वाजवत होता मस्त पैकी. आता गडबड करत आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही. चांगलं नेमतं बाळ आहे, ते समजदार बाळ आहे, बरोबर आहे. याला जर असं म्हटलं की बाळा त्या चुलीजवळ जा आणि तिथला विस्तव, तिथला जो निखारा आहे तो हातात धरून आणेल का? हा नाही आणणार. त्याला माहिती आहे चटका लागतो, त्याने अनुभव घेतलेला आहे. परंतु याच्यापेक्षा लहान वर्षाचं बाळ आहे, कदाचित 1 वर्षाचं आहे
की त्याने नुकतंच पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. तो नुकताच बोलू लागलेला आहे. आपण जे बोलतो, आपण जे त्याला करायला सांगतो ते तो करत असतो. एवढा तो आज्ञाधारक झालेला आहे. एक तर 1-2 वर्षाचं बाळ आहे आणि त्याला म्हटलं, बाळा त्या चुलीकडे जा, तिथला तो विस्तव आहे तो हातात धरून घेऊन ये. तो जाणार, तो हातात धरायचा प्रयत्न करणार, हातातही धरणार, पण त्याला चटका लागणार म्हणून तो सोडून देणार. मला याच्यातून एवढं सांगायचं आहे की आमची लेकरं एवढे आज्ञाधारक असतात. एकदा त्यांना अनुभव आला तर तुम्ही त्यांना किती समजून सांगा, ते ऐकणार नाही. जसे हा ऐकणार नाही, हा मुलगा ऐकणार नाही. या बालकासारख्यांचंच आहे की जे लोक येशू ख्रिस्तावर कोणत्याही प्रकारे संशय व्यक्त न करता चटकन विश्वास ठेवतात. येशू हा माझ्या पापांची क्षमा करणारा देव आहे. येशू हा माझा तारणारा देव आहे. येशू हा मला सार्वकालिक जीवन देणारा देव आहे. हे शिक्षण मला पवित्र शास्त्रातून मिळालेलं आहे. हे शिक्षण जर मला पवित्र शास्त्रातून मिळालेलं आहे तर मी त्याच्यावर चटकन विश्वास ठेवतो. मी 100% विश्वास ठेवतो. मी अविश्वास कधीच प्रगट करत नाही. लहान लेकरं विश्वास ठेवतात, त्यांना तुम्ही कोणती गोष्ट सांगा ते विश्वास ठेवतील. खरी गोष्ट सांगितली तरी विश्वास ठेवतील, खोटी गोष्ट सांगितली तरी विश्वास ठेवतील. आणि नंतर त्यांना विचारलं, काय तुला कोण सांगितलं? माझ्या पप्पाने सांगितलं, माझ्या मम्मीने सांगितलं. माझ्या मम्मीने सांगितलं म्हणून हे खरं आहे. जरी ते वास्तवामध्ये खोटी गोष्ट असली, पण माझ्या मम्मीने सांगितलं, माझ्या पप्पाने सांगितलं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. अशा चटकन विश्वास ठेवणाऱ्या सारख्यांचंच देवाचं राज्य आहे. आणि त्यासाठी उपमा कोणाची दिलेली आहे? लहान बालकांची. लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या, कारण ते देवाच्या बाबतीमध्ये लवकर विश्वास ठेवणारे लोक असतात. ते कधीही अविश्वास प्रगट करत नाही. ते कधीही शंका व्यक्त करत नाही. ते कधीही त्याबद्दल प्रश्न निर्माण करत नाही. पवित्र शास्त्रात सांगितलं 100% खरं आहे, मी विश्वास ठेवतो. मगाशी मी त्या चुलीचं उदाहरण दिलेलं आहे. चुलीचं उदाहरण, चटकन विश्वास ठेवतात, चटकन आज्ञाधारकपणा करतात, नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते करणार नाही. असे आज्ञाधारक असलेल्या सारख्यांचंच देवाचं राज्य आहे की ते चटकन आज्ञाधारकपणे ते कृती करत असतात. माझं कसं होईल, मला काय होईल, मला समजेल की नाही, मला कळेल की नाही, काही विचार करत नाही. देवाने सांगितलं आज्ञाधारकपणा करायचा, आज्ञेचं पालन करायचं, ते लोक करतात. लहान लेकरांसारखं आज्ञा पालन करतात. अशा लोकांसारखंच देवाचं राज्य आहे. मी तिसरं उदाहरण दिलेलं होतं. कितीही गर्दीमधून जात असलो, पण आमची लेकरं जर आमच्या हातामध्ये घट्ट असतील किंवा आमच्या लेकरांना समजत आहे की माझ्या वडिलांचा हात माझ्या संगती आहे, त्याचं बोट माझ्या हातामध्ये आहे, आता मी सुरक्षित आहे, कितीही गर्दी येऊ द्या, मी भिणार नाही. जीवनामध्ये कोणतीही कठीण परिस्थिती येऊ द्या, मी भिणार नाही, कारण माझा विश्वास देवावर आहे. मी माझं विसंबन, मी माझं अवलंबन, मी माझं बिनधास्तपणा मी माझ्या देवावर टाकलेला आहे. स्तोत्र 23 सगळ्यांचा पाठ असा. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. का भिणार नाही? कारण तू माझ्या बरोबर आहे, माझा बाप माझ्या बरोबर आहे, मी भिणार नाही. माझा बाप माझ्या बरोबर आहे, माझा स्वर्गीय पिता माझ्या बरोबर आहे. कितीही अरिष्ट येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कशी परिस्थिती येऊ द्या आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला जाणं असू द्या, इतकी परिस्थिती कठीण असू द्या की माझा एक पाय मरणाच्या दारात आहे आणि एक पाय जीवनाच्या दारात आहे, कधी माझं मरण होईल एवढी परिस्थिती येऊ द्या, तरीही मी भिणार नाही. कारण माझा स्वर्गीय बाप माझ्या बरोबर आहे. हा आमचा देवावरील भक्कम विश्वास असा. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, स्वर्गाचे राज्य या बालकासारख्यांचेच आहे की जे
पवित्र शास्त्रामध्ये माफ करा, स्वर्गाचे राज्य हे असल्या बालकांसारख्यांचेच आहे की जे आपल्या आईवडिलांच्या बोलण्यावर चटकन विश्वास ठेवतात, आपल्या आईवडिलांचं आज्ञापालन करतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आईवडिलांवर ते अवलंबून असतात आणि ते निर्धास्त असतात। या एका वचनामध्ये आमच्या ख्रिस्तीपणाचे तत्व महानतेने गढून ठेवलेले आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणूनच मी या पवित्र शास्त्रातील वचनावर विश्वास ठेवतो। ही आज्ञा मला परमेश्वराने दिलेली आहे म्हणूनच मी या आज्ञेचं पालन करतो। परमेश्वर माझ्या सोबत आहे, तो मला कधीही टाकत नाही, तो कधी मला सोडत नाही, म्हणून मी सतत त्याच्याबरोबर खडतर वाट असली, अरिष्टाची वाट असली, संकटाची वाट असली तरी मी त्याच्याबरोबर चालत आहे। अशी मनोवृत्ती ज्या लोकांची आहे अशा सारख्यांचं देवाचं राज्य आहे। स्वर्गाच्या राज्याची उपमा आमच्या लेकरांना द्यावी, या लेकरांसारख्या असणाऱ्या व्यक्तींना द्यावी, हे आमच्यासाठी किती महानतेची अशी गोष्ट आहे। प्रियजन, मी माझ्या संदेशाचा समारोप करत असताना आम्ही आई वडील असू द्या किंवा आम्ही जाणते लेकर असू द्या, समजणारे लेकर असू द्या, आम्ही तरुण असू द्या की आम्ही बालक या वयोगटातील लेकर असू द्या किंवा आम्ही कुमार या वयोगटातील लेकर असू द्या, देवावर भक्कम विश्वास, देवाचं खडतर आज्ञापालन आणि जीवनामध्ये परिस्थिती कशी असली तरी देवावरच विसंबून राहणे आणि अवलंबून राहणे हे आमच्या यशस्वी ख्रिस्तीपणाचं दर्शन आहे। देव करो आणि या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देव, सहाय्य करो आणि मार्गदर्शन। पुढील वेळ मी आपल्या चालक साहेबांच्या हातात देत आहे। सुंदर वचन आपपर्यंत आलं आहे। खळक साहेब परत म्हणली होती की आभार मानू आणि त्या टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे। होईल वेळ आहे ते येतील तो परत। चला ज्या पोरा अर्पण कार्यक्रम केलं आहे त्या आघाडी हवा। मला पाणी